पण महाराष्ट्राचा जर विचार केला तर मोदी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये रेल्वेचे 2.25 लाख कोटी रुपयाचे प्रकल्प 2.25 लाख कोटी रुपयाचे प्रकल्प या ठिकाणी सुरू आहे। आणि जुनं जे यूपीएचं सरकार होतं त्यांनी 10 वर्षात जेवढे पैसे रेल्वे करता महाराष्ट्राला दिले तेवढे पैसे एका वर्षात एनडीएच्या सरकारनं मोदी सरकारने आपल्याला या ठिकाणी दिले। आज मोदी सरकारच्या सहकार्यातून महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे 6 लाख कोटी रुपयाचे कामं चाललेले आहेत। पायाभूत सुविधा क्षेत्रातील मेट्रो प्रकल्प असो की वेगवेगळ्या प्रकारचे गृहनिर्माणचे प्रकल्प असो, एकाच वर्षामध्ये राज्याला 30 लाख घरं देण्याचा विक्रम हा मोदी सरकारने केलेला आहे। त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत आतापर्यंत जेवढी यादी होती ती सगळी यादी यावर्षी समाप्त होते 100%। आणि यादी समाप्त करून मोदी सरकार थांबलेलं नाही, तर आता आम्हाला नवीन सर्वेक्षण करायला सांगितलं आहे की यादीतनं सुटलेल्यांचं सर्वेक्षण करा, म्हणजे पुढच्या वेळेस त्यांनाही घर मिळेल। प्रत्येकाला घर देण्याचा जो संकल्प होता तो सिद्धीकडे नेण्याचं काम हे मोदी सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे। आणि म्हणून पहिल्यांदा तर विक्रमी घरं दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीनं मी प्रधानमंत्री मोदीजींचे मनापासून आभार मानतो। गरीब कल्याणाचा अजेंडा आज देशामध्ये मोदीजींनी राबवला। 81 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं जात आहे। 15 कोटी घरांना नळ जोडणी मिळाली आहे। ही याकरता महत्त्वाची आहे की मोदी सरकार येतपर्यंत केवळ 3 कोटी घरांना नळ जोडणी होती, ती 5 पटीने वाढून 15 कोटी लोकांना नळ जोडणी मिळाली आहे। 12 कोटी घरांमध्ये शौचालय तयार झालेलं आहे। 68 लाख फुटपाथ विक्रेत्यांना पीएम स्वनिधीचा लाभ मिळाला आहे। 52 कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेचं कर्ज हे त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। स्टँड अप इंडिया याच्या अंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आमच्या तरुणांना 14,700 कोटी रुपयाचं कर्ज हे मोदी सरकारने दिलेलं आहे। 2014 पासून एकलव्य विद्यालयांची संख्या 4 पटीने वाढलेली आहे। 112 आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासाच्या मापदंडामध्ये भरीव योगदान देत मागे राहिलेल्या जिल्ह्यांना पुढे आणण्याचं काम हे मोदी सरकारने केलं।